नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण वंध्यत्व असलेल्या जोडप्यांनी उपचार कधी घ्यावे याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर आदिती नाडकर्णी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर आदिती नाडकर्णी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर आदिती नाडकर्णी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर आदिती नाडकर्णी ह्या स्त्रीरोग तज्ञ आणि IVF तज्ञ आहेत। वलसाड आणि वापी इथे त्या आपली रुग्णसेवा बजावतात। इथल्या 3 रुग्णालयांमध्ये ते वंध्यत्वावरती उपचारही करतात। तसंच वसई आणि मुंबईमध्ये त्या IVF उपचारांसाठी येत असतात। त्यांना या क्षेत्राचा गेल्या 10 वर्षांपेक्षाही अधिक अनुभव आहे। ग्रामीण आणि गरीब जोडप्यांना वापीमध्ये सवलतीच्या दरामध्ये उपचार दिले जातात। डॉक्टर आदिती नाडकर्णी यांनी जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामधून IVFचं खास प्रशिक्षण घेतलंय। नाडकर्णी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर किला पारडी आणि 21st सेंचुरी हॉस्पिटल वापी इथे ते आपली रुग्णसेवा बजावतात। चला तर आज आपण एकूणच IVF विषयी आणि वंध्यत्वाविषयी चर्चा करूया डॉक्टर आदिती नाडकर्णी यांच्याशी लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण खरं तर वंध्यत्वावरती चर्चा करणार आहोत। मात्र आत्ता सध्या जर भारतामध्ये वंध्यत्वाची परिस्थिती बघायची झाली तर साधारणपणे किती काय आहे परिस्थिती त्याबद्दल काय सांगाल? भारत देशात तसं पाहिलं तर आपण साधारण 14 ते 16% ओव्हरऑल वंध्यत्व बघितलं जातं। युजुअली आधी कसं असायचं की लेडीजनाच दोषित हे करायला देत होते, पण आता युजुअली पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये जास्त बघितले जातात। बरोबर। सो बेसिकली हे स्ट्रेसमुळे होतं, एन्व्हायरमेंट जे आपलं वातावरण त्याच्यात जे टॉक्सिन्स असतात त्याच्यामुळे होऊ शकतं। मग बाकी जे दुसरे कारण असतात लाईक लेडीजमध्ये अनेक हे असतात की ट्यूबल फॅक्टर्स म्हणजे जे नस जर बंद असली, काय त्याच्यात पाणी भरलेलं असेल किंवा पू भरलेला असेल, सो हायड्रोसॅल्पिंग्स म्हणून असू शकतं। सो लेडीजमध्ये अनेक फॅक्टर्स असतात जसे ट्यूब फॅक्टर्स किंवा गर्भाशयाच्या मुखाचे फॅक्टर्स, ज्याच्यात त्याचं जे पाणी असतं जर त्याच्यात काही जास्त म्युकस जास्त भरलं गेलं तर ते पण एक फॅक्टर असू शकतं। सो असे अनेक लेडीजमध्ये फॅक्टर्स असतात आणि पुरुषांमध्ये ऑलिगोस्पर्मिया म्हणजे जर शुक्राणू कमी प्रमाणात असले किंवा 0 असले त्याला एझोस्पर्मिया म्हणतात। बरोबर। सो असे अनेक फॅक्टर्स असू शकतात, कारण असू शकतात इन्फर्टिलिटीसाठी। आणि ISAR म्हणजे इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन जे आहे त्यांच्या अनुसार हा आता मुद्दा मोठा होत चाललेला आहे आणि जास्त प्रमाणात होत चाललेला आहे। म्हणजे ज्या मोठ्या शहरांमध्ये दरेक 6 जोडपं आपण पकडली तर 6 जोडपांमध्ये 1 जोडपात असं पाहिलं गेलं की वंध्यत्व म्हणजे बघण्यात येतं असं। बरोबर। आता तुम्ही म्हणालात तसं मगाशी की स्त्रियांना एकेकाळी ह्या सगळ्याला दोषी ठरवलं जात होतं, मात्र आता काळानुसार स्त्री आणि पुरुष या दोघांचीही टेस्ट केली जाते आणि त्यानुसार कोणामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का आणि त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो। आज आपल्याकडे इतक्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत तर त्याबद्दल मला खरं तर जाणून घ्यायचंच आहे। मात्र एक काळ होता की स्त्रीला या सगळ्यासाठी दोषी ठरवलं जायचं, तर आत्ता सध्या जेव्हा स्त्रिया तुमच्याकडे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स घेऊन येतात तेव्हा त्यांचं काय म्हणणं असतं त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली स्त्रियांना हे फॅमिलीचं खूप प्रेशर असतं। सो बेसिकली त्यांच्या कधीतरी असं होऊ पण शकतं की स्त्रियांमध्ये सगळं नॉर्मल असेल पण पुरुषांमध्ये कधीतरी चेक होऊन नाही राहत, म्हणून मग ते चुकतं। मग पुरुषांचे जे कॉजेस असतात, पुरुषांमुळे जे इन्फर्टिलिटी होऊ शकतं ते कपलला होऊ शकतं। सो माझं असं मत आहे की जेव्हा आपण एक जोडप्याला जेव्हा आपण चेक करतो तर पुरुष आणि स्त्री दोघांना एकत्र आम्ही चेक करायला हवं। बरोबर। दोघांचं म्हणजे पुरुषांमध्ये आम्ही शुक्राणू चेक करतो आणि बेसिक जे त्यांचे ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन आहेत, रक्ताचे इन्व्हेस्टिगेशन ते आम्ही करून घेतो। म्हणजे त्याच्यात आपल्याला कळून येतं की शुक्राणूमध्ये किती प्रमाण आहे। आणि जे स्त्रियांमध्ये असतं ते बेसिकली खूप इम्पॉर्टंट असतं त्यांचे ट्यूब्स। जर ट्यूब्स ओपन असले आणि जर अंडकोशातून ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज निघत असेल टाइम टू टाइम, सो हे इम्पॉर्टंट जे असतात फॅक्टर्स जर ते सगळे नॉर्मल असेल तर मग युजुअली वंध्यत्व आपण ट्रीट करू शकतो। अजून एक फॅक्टर असतं ज्याला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतात, म्हणजे सगळंच नॉर्मल असतं। पुरुषांमध्ये पण सगळं ठीक आहे, स्त्रीमध्ये पण काही असं वाटत नाहीये काही प्रॉब्लेम आहे। सो अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी एक मोठा कारण असू शकतो की
बाळ राहत नाहीये त्या जोडप्याला असं. सो असं काही असेल तर त्याच्यासाठी वेगळे थोडे इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करावे लागतात. बरोबर. आजकाल आत्ताच्या आपण परिस्थितीमध्ये बघितलं तर आजकाल स्त्रिया आणि पुरुष हे दोघंही करिअर ओरिएंटेड आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी उशिरा लग्न होणं, त्याचबरोबर करिअरमुळे स्ट्रेस असणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण धरल्या तर ह्याचा परिणाम कुठेतरी या सगळ्या वंध्यत्वावरती होऊ शकतो का? आणि त्याचबरोबर इतरही काही कारणं असतात का? स्त्रीने आणि अर्थातच पुरुषांनी काय नेमकं केलं पाहिजे की आपल्याला लवकरात लवकर मूल व्हायला पाहिजे आणि ते सुदृढ असायला पाहिजे? हो, एक प्रॅक्टिकल टिप मी सांगते की ह्या सगळ्या आपण जे करिअर ओरिएंटेड आता बायका झालेलो आहोत ते तर मी मानू शकते की करिअर ओरिएंटेड असायलाच पाहिजे, तरच स्त्री सशक्तीकरण होऊ शकतं. बरोबर आहे. सो ऑफकोर्स ते इम्पॉर्टंट आहे, पण आपल्याला एक फॅमिली पण बनवायची आहे, ते पण इम्पॉर्टंट असतं. सो माझ्या हिशोबाने टाइमली लग्न करायला हवं, ते मोस्ट इम्पॉर्टंट. जे युजली जे इंडियन स्टँडर्डसाठी 25 to 30च्या मध्ये आणि ॲटलिस्ट 30 to 35च्या आत एक मूल होऊन राहिलं तर मग त्यांना पण जास्त टेन्शन नसतं आणि फॅमिलीला पण टेन्शन नसतं. सो एज एक मोठा एक बॅरियर असतो, एक फॅक्टर असतो वय. कारण की जसं जसं स्त्रीचं वय वाढत जातं तसं तसं तिची अंडे देण्याची क्षमता पण कमी होत जाते आणि घटत जाते. बरोबर आहे. तसंही पुरुषांमध्ये सुद्धा आधी पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम नाही असं वाटलेलं, पण जसं जसं पुरुषांचं पण वय वाढत जातं 40 years 40-50 वर्षात जे ते 30 वर्षात त्यांचे शुक्राणूची जी मोटिलिटी असते, जी गतिशीलता असते, जी क्वालिटी असते ती कमी होत जाते. सो दोघांना इक्वली आपण दोषी मानू शकतो की वय एक इम्पॉर्टंट असा मुद्दा आहे की टाइमवर एक मूल झालं तर आय थिंक ते बरं पडतं दोघांसाठी. बरोबर. पण बऱ्याचदा डॉक्टर असं होतं की म्हणजे दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, दोघंही व्यवस्थित असतात, दोघांचं वयही व्यवस्थित असतं, मात्र तरी देखील कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मूल व्हायला उशीर होतो. मग ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे खरं तर पर्याय उपलब्ध आहेत. आत्ता सध्या IVF आहे, IUI आहे, टेस्ट ट्यूब बेबी, हे सगळं असताना मग नेमकं काय केलं पाहिजे आणि कधी हा निर्णय कधी घ्यायचा? कारण की बऱ्याचदा असं होतं की आपलं लग्नच उशिरा झालंय किंवा आपल्याला लग्न होऊन आपण करिअरमध्ये आता सध्या बिझी आहोत, आपण नंतर खरं तर मूल जन्माला घालूया, असं एक सर्वसामान्य जोडप्यांमध्ये कधी कधी पाहायला मिळतं. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल मला असं वाटतं की जर त्यांना असं वाटतंय की ऍक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे जर उदाहरणार्थ जर लग्नाला 2-3 वर्ष झाली, बाईचं वय 30-35 होत झालंय आणि पुरुषाचं पण सिमिलर, आजकाल लव्ह मॅरेजेस पण खूप होतात, सो सिमिलर एजचे जास्त जोडपे पाहिले जातात. सो जर स्त्रीला असं काही वाटलंय का त्यांना मासिक मध्ये काही त्रास असेल किंवा मग तिला मासिक अनियमित येत असेल किंवा असे काही फीचर्स असतात, कोणाला कोणाला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असतं, सो त्याच्यात फीचर्स असतात, म्हणजे जास्त हनवटीवर केस येतात किंवा खूप पिंपल्स होतात किंवा पाळीमध्ये काही ना काही त्रास होतो, महिन्याला येत नाही पाळी, असे सगळे सिम्पटम्स पॉलिसिस्टिक ओव्हरीचे असू शकतात. सो हे एक कारण आहे की त्यांना डॉक्टरांकडे जाऊन दाखवायला पाहिजे. किंवा मग जर मासिकच्या वेळी किंवा रुटीन मध्ये पण त्यांना जर ओटीपोटात खूप दुखत असेल, सो एक एंडोमेट्रियोसिस नामक एक डिझीज असू शकतं, एक रोग असू शकतो ज्याच्यात अंडकोशात रक्ताचे गाठी होतात. सो रक्ताच्या गाठी झाल्या तर मग ते पुढे जाऊन मग मूल होण्यासाठी अडथळा आणू शकतात. मग अजून फायब्रॉइड्स अशा असतात, फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाच्या गाठी असतात जे बिनाईन असतात, म्हणजे कॅन्सर नसतं त्यांच्यात, पण मग त्यांच्यामुळे पण मूल होण्यात कोणाला कोणाला असे त्रास होऊ शकतात. सो अशी थोडी लक्षणं आहेत, जसं पोटात दुखणं किंवा मग मासिक अनियमित येणं किंवा मग खूप ट्राय केलं, 3-4 वर्ष झाली आणि मूल राहत नाहीये, प्लस वय जर जास्त वाढत चाललंय आणि मूल होत नाहीये, तर माझ्या हिशोबाने ह्या सगळ्या थोड्या इम्पॉर्टंट कारणं आहेत की त्यांनी जाऊन डॉक्टरांना लवकर भेटायला पाहिजे, गायनेकॉलॉजिस्टचं बघायला पाहिजे. म्हणजे त्यांचा तज्ञांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर असं होतं की आता तुम्ही म्हणालात तसं की गेले 3-4 वर्ष वारंवार प्रयत्न करूनही मूल होत नाहीये, मग अशा वेळी कुठल्या टेस्ट करणं आवश्यक आहे आणि स्त्री आणि पुरुषांनी नेमक्या कुठल्या टेस्ट करायच्या?
टेस्ट म्हणजे बेसिक जे रक्ताचे इन्व्हेस्टिगेशन बरोबर. असतात ते करायला हवेत. जर स्त्रियांमध्ये काही असं वाटलं का सोनोग्राफीमध्ये असं काही वाटलं की काहीतरी नडत आहे किंवा अडथळा येत आहे, सो इम्पॉर्टंट टेस्ट असतात की आपण ट्यूब्स आधी चेक करून घेतो. बरं. सो ट्यूब्स चेक करण्यासाठी एक सिम्पल प्रोसिजर असतं, HSG म्हणून, हिस्ट्रोसॅल्पिंगोग्राफी. बरं. सो त्याच्यात फक्त एक डाय आम्ही गर्भाशयाच्या आतमध्ये इन्सर्ट करतो आणि मग त्याचा एक एक्सरे काढतो. बरं. सो त्याच्यात आपल्याला कळून येतं की ट्यूब्स ओपन आहेत का नाही. बरं. ते एक सिम्पल प्रोसिजर झालं. पण सपोज आता तिला हे विदाऊट आम्ही एनेस्थीसिया करतो. आणि दुसरं एक इम्पॉर्टंट प्रोसिजर असतं हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी. बरं. लॅप्रोस्कोपी म्हणजे तसंच सिमिलर असतं, पण त्याच्यात एक नवं हे ट्रीटमेंट असतं की सपोज ट्यूब्स ब्लॉक्ड वाटले किंवा दिसले HSG मध्ये, तर लॅप्रोस्कोपी मध्ये आपण ते ट्यूब्स ओपन करू शकतो. आणि हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशयाची आतली जी जागा आहे ती चेक करण्यासाठी आम्ही युजली हिस्ट्रोस्कोपी करतो. बरं. सो हे थोडेसे इम्पॉर्टंट टेस्ट असतात. आणि पुरुषांमध्ये आम्ही बेसिकली सीमन टेस्ट करतो, म्हणजे शुक्राणूचा टेस्ट, धातूचा तपास. सो त्याच्यात आपल्याला कळून येतं की शुक्राणूची काउंट केवढी आहे, मोटिलिटी केवढी आहे आणि त्यांची क्वालिटी कशी आहे. आणि डिफरंट मॉर्फोलॉजी असतात, म्हणजे शुक्राणूमध्ये पण काही असे फॉल्ट्स असू शकतात. सो त्याच्यात काही मॉर्फोलॉजिकल काही एबनॉर्मल आहे का ते आपल्याला कळून येतं. सो हे बेसिक रिपोर्ट्स आपल्याला करून घ्यायला पाहिजे. आणि मग त्याच्यात काही निघालं सपोज, मग अकॉर्डिंगली आपण त्यांना गाईड करू शकतो की तुम्ही IUI पद्धत करू शकतात का, मग तुम्हाला IVF साठी जायला पाहिजे. बरोबर. ह्याच खरं तर मुद्द्याला अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचंय. तुम्ही आता IUI चा उल्लेख केला, त्याचबरोबर IVF चा उल्लेख केला. खरं तर IUI सुरुवातीला केलं जातं आणि त्याच्यानंतर जर तुमचं IUI फेल झालं तर मग आपण IVF कडे वळतो. बऱ्याचदा IUI हे 1, 2, 3 वेळा 4 वेळा होतं आणि करतात, आणि कधी कधी ते फेल होतं, कधी कधी ते खरं तर त्याचा पॉझिटिव्ह रिप्लाय देखील येतो ह्या सगळ्याचा. तर त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली IUI काय असतं, इंट्रा युटराईन इन्सेमिनेशन. सिम्पल एक OPD प्रोसिजर असतं, म्हणजे पेशंट आमच्या OPD मध्ये येतात आणि हस्बंड सीमन सॅम्पल देतात. ते सीमन आम्ही प्रोसेस करतो, त्यांची जी स्पर्म्सची जी काउंट आहे, मोटिलिटी आहे, त्याला आम्ही डबल करतो आणि चांगलं करतो. आणि मग ते जे चांगलं सॅम्पल आहे ते आम्ही त्यांच्या वाईफच्या गर्भाशयाच्या आतमध्ये हळूच आम्ही सोडतो. सो त्याला इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन म्हणतात. आणि युजली IUI मध्ये काय असतं की पुरुषांमध्ये काही त्रास नाही नको व्हायला, म्हणजे पुरुषांचं काउंट नॉर्मल असायला हवं, बरोबर, आणि स्त्रीचे ट्यूब्स नॉर्मल असायला हवेत, तरच मग IUI मध्ये यश मिळू शकतं. बरोबर. सो साधारणार्थ असं बघितलं गेलंय की IUI मध्ये 15 ते 25% चान्स असतं प्रेग्नन्सी राहण्यासाठी. सो सपोज मी 10 लेडीजचं IUI करते, सो 10 स्त्रियांमध्ये जर IUI केलं तर त्याच्यातले 1 किंवा 2 किंवा मॅक्झिमम 3 स्त्रिया पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणू शकतात. बरं. सो सपोज आता पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि लेडीजमध्ये पण काही प्रॉब्लेम आहे, कधीतरी दोघांमध्ये प्रॉब्लेम असतं, कधीतरी फक्त पुरुषांमध्ये असतं. जर सिव्हिअर मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी असेल सो त्यांना मग IVFच बेस्ट ऑप्शन असतं आणि IVF मध्ये त्यांना यश मिळू शकतो. IVF मध्ये यश मिळण्याचा चान्स ऑलमोस्ट 50 ते 70% असतं. सो का, कारण की IVF बेसिकली काय असतं की आम्ही लेडीजना 10 दिवस इंजेक्शन्स दिले जातात, सिम्पल इंजेक्शन्स, आणि मग 12व्या दिवशी तिचे स्त्रीबीज मोठे होतात, फलित होतात. मग ते आम्ही सोनोग्राफीच्या माध्यमाने बाहेर काढतो. आणि मग त्याला ओवम पिकअप म्हणतात, एग पिकअप. ते पिकअप झाल्यानंतर आम्ही ते एग्सना रेस्ट करायला देतो इन्क्युबेटरमध्ये. त्याच्यानंतर आमचे एम्ब्रिओलॉजिस्ट येतात, माझे जिजाजी एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत, सो ते येतात आणि ते मग एका एग मध्ये, म्हणजे एका अंड्यात एक हे पुरुष बीज टाकून इक्सी म्हणतात त्याला, इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. सो ते इक्सी पद्धतीने एक मोठं मशीन असतं, मायक्रो मॅनिप्युलेटर, त्याच्यात ते इक्सी करतात आणि मग ते फलित करतात एग्सना. मग ते अंडी आम्ही रेस्टसाठी परत ठेवतो इन्क्युबेटरमध्ये. मग 2 दिवसानंतर ते आम्ही रिचेक करतो, तोपर्यंत ते फलित झालेले असतात आणि फर्टिलाइज झालेले असतात आणि मग ते एम्ब्रिओज झालेले असतात, म्हणजे त्यांचे भ्रूण झाले. बरोबर. आणि मग त्या दिवशी मग ते भ्रूण आम्ही त्या लेडीच्या आतमध्ये ट्रान्सफर करतो. त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर, गर्भाशयात सोडले जातात. सो 1 किंवा 2 आम्ही भ्रूण जे आहेत ते त्यांच्या गर्भाशयाच्या आतमध्ये आम्ही ठेवतो. मग त्याच्या 15 दिवसांच्या नंतर एक ब्लड रिपोर्टने आपल्याला कळून येतं की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे का, कसं आहे. बरोबर आहे. सो ह्याला IVF पद्धती म्हणतात. खूप सिम्पल प्रोसिजर असतं, पण त्याच्यात एक
टीम एफर्ट लागतं. बरोबर आहे. अर्थात ह्या पद्धती तर आत्ता आपल्याकडे प्रचलित आहेत आणि अनेकांना ह्या पद्धतींबद्दलही माहिती आहे. जे वंध्यत्व ज्यांना आहे ते अनेक जण आता IUI आणि IVF कडे वळलेले आहेत आणि त्याच्यातनं नक्कीच एक छान असं गोंडस असं बाळ हे जन्माला येतं, कारण की ते बायोलॉजिकलच असतं. मात्र बऱ्याचदा सरोगसीबद्दलही चर्चा होते. ही सरोगसी प्रोसेस नेमकी काय असते, त्याबद्दल काय सांगाल? सरोगसी म्हणजे बेसिकली एक पर्याय, म्हणजे एक ऑप्शन. सो ज्या कोणत्या जोडप्यांना स्वतःचं मूल आई घेऊ नाही शकत अनेक कारणांमुळे, कधीतरी आईमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये गर्भाशयाची लहानपणापासूनच काहीतरी त्रास असतो, कॉन्जेनायटल ॲब्सेंट युटरस म्हणतात. सो जर गर्भाशय तिच्या आतमध्ये नसेलच, सो अशा बाईंनी मग काय करायचं? सो मग ह्या अशा बाईला सरोगेट मदरची हे गरज help लागते. घ्यावी बरोबर आहे. मग दुसरं ऑप्शन आहे ॲशरमन सिंड्रोम. ॲशरमन्स म्हणजे काय असतं? गर्भाशयाची जी सर्वात आतली जी जागा आहे, ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, एंडोमेट्रियमला कधीतरी जखम भरून येते फॉर अनेक कारणांमुळे, कधीतरी टीबीच्या कारणामुळे. आधीच्या ज्या आपल्या भारत देशात टीबी खूपच कॉमन पाहिलं जायचं. सो टीबी हा असा रोग होता की प्रत्येक ऑलमोस्ट 10 स्त्रियांमध्ये 2-3 स्त्रियांना व्हायचं आणि तेव्हा एवढे छान अँटी कॉक्स ट्रीटमेंट पण नव्हती. सो टीबीच्यामुळे ॲशरमन सिंड्रोम होऊ शकतो, ज्याच्यामुळे गर्भाशयाची जी आतली जागा आहे, कुठे बाळ जाऊन राहतं आणि 9 महिने बाळाचा विकास होतो, त्या जागेला जर काही अडथळा आला, सो मग अशा बाईला मग खूप त्रास होतो प्रेग्नेंट करण्यासाठी. सो ॲशरमन सिंड्रोमला आपण सरोगेट मदर आपण ऑप्शन देऊ शकतो. कुणाला खूपच स्थूळ कोणी असेल, खूपच जास्त जाड लठ्ठ असेल, तर अशा लेडीला पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये तिला अजून कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणजे मधुमेह होऊ शकतो, मग उच्च रक्त हे हायपरटेन्शन होऊ शकतं, थायरॉइड येऊ शकतो. सो हे सगळे मग कॉम्बिनेशन ऑफ रोग येण्यापेक्षा तिला आपण एक सरोगेट मदरची ऑप्शन देऊ शकतो. सो बेसिकली सरोगेट मदर तिचं गर्भाशय भाड्यावर देते, त्या जोडप्याला देते. ह्याच्यासाठी एक विशेष असा कायदा देखील आहे, कागदोपत्री हे सगळं केलं जातं आणि त्यानंतरच हे सरोगसी करू शकतात. लिगली असतं, लीगल डॉक्युमेंट्स असतात, लॉयर असतो आणि सरोगेट मदरला जे काय असतं तिचं ते दिलं जातं ऍट द एंड ऑफ द हे प्रोसिजर झाल्यानंतर. अगदी. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर मला एकूणच या IVF ट्रीटमेंटचा खर्च किती आहे, सर्वसामान्यांना तो कसा परवडणार, ह्याबद्दलही चर्चा करायची, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण वंध्यत्व असलेल्या जोडप्यांनी उपचार कधी घ्यावे ह्याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अदिती नाडकर्णी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एकूणच IVF IUI सरोगसीबद्दल जाणून घेतलं, टेस्ट ट्यूब बेबीबद्दल मला आता तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि एकूणच या सगळ्या उपचारांचा खर्च साधारणपणे किती येतो आणि हा सर्वसामान्य गरिबांना देखील परवडू शकतो का, त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यांना असं मत असतं की टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं तर तो एक टॅबू टॉपिक असतो, कारण की एकतर सगळ्यांना वाटतं की त्याच्यात खूप पैसे लागतात, खूप त्याचा खर्च होतो. ही गोष्ट खरी आहे की त्याच्यात खर्च होतो, पण का होतो मी तुम्हाला एक थोडं संक्षिप्त मध्ये सांगते. सो आम्हाला त्या ज्या स्त्रीला 10 दिवस इंजेक्शन्स द्यावे लागतात. त्याच्यानंतर मी सांगितल्यासारखं लॅबोरेटरीचा पूर्ण त्याच्यात खर्च येतो. एग पिकअप म्हणजे जे अंडी आम्ही बाहेर काढतो त्याचा खर्च येतो. मग मीडिया वापरले जातात, जे वापरतो, जे आम्ही अंडी ठेवतो, भ्रूण ठेवतो, ते मीडियामध्ये ठेवतात. सो टेस्ट ट्यूब बेबी एक म्हणजे तो मिसनोमर आहे. ऍक्च्युली ते डिशेस मध्ये असतं, पेट्री डिशेस मध्ये आम्ही बेबीज ठेवतो, पण टेस्ट ट्यूब बेबी त्याला म्हटलं जातं. सो आधी काळापासून ते म्हटलं जातं, सो ते नावच पडलं टेस्ट ट्यूब बेबी. सो हे सगळे आपण जे वापरतो त्याच्यामुळे थोडासा हा खर्च जो वाढत जातो. आमच्या सेंटरला आम्ही जे टेस्ट ट्यूब बेबी करतो, आम्ही नाडकर्णी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे जे आमचं किल्लापाडीला आहे आणि इवा केअर फर्टिलिटी सेंटर जे वापीला आहे. आमच्या इकडे आम्ही दर वर्षातून 2 वेळा आम्ही कॅम्प ठेवतो. हे जे पेशंट्स जे BPL कार्ड होल्डर्स असतात किंवा ज्यांना एवढं परवडू शकत नाही, सो साधारण जेव्हा आम्ही कॅम्प ठेवतो सो त्याचा खर्च 50,000 ते 70,000 पर्यंत येऊ शकतो प्रत्येक जोडप्यासाठी. पण रुटीनली जे असतं त्याचा खर्च साधारण 1 ते 1.5 लाख पर्यंत येतो, कारण की त्याच्यात इंजेक्शन्स
लॅबोरेटरीचा खर्च, टेस्ट बेबीचा पूर्ण खर्च त्याच्यात येऊ शकतो. बरं. सो साधारण तेवढा खर्च होऊ शकतो पेशंटला. बरोबर. आणि मग नंतर प्रेग्नन्सी नंतर मग तो खर्च कमी होत जातो, कारण की रुटीन जे औषधं एका गरोदर बाईला घ्यावे लागतात ते तिला घ्यावे लागतात. सो असं काही नसतं की अरे टेस्ट बेबी केलं म्हणजे 9 महिने झोपून राहायचं का, तसं नाही. किंवा हे सगळे अंधश्रद्धा असतात की अरे टेस्ट बेबी केलं म्हणजे काहीच काम नाही करायचं, मी काम सोडू का, असं सगळे मला विचारतात. मी सगळ्यांना सांगते काहीही असं करायची गरज नाही, तुम्ही नॉर्मल गरोदर बाईसारखं वागा आणि असं काही हे करू नका की मोठं त्याचं एक हे लाईक की अरे हे बाऊ करायला नाही पाहिजे. बरोबर आहे. की रुटीन जसं तुम्ही जगता तसंच जगा. असं हे नॉर्मल जी प्रेग्नेंट वुमन असते तसंच खरं तर त्या स्त्रीने पण आयुष्य आनंदाने घालवलं पाहिजे. आणि खूप छान असं बाळ ह्या सगळ्या प्रोसेस नंतर जन्माला येणार आहे. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याचदा असं होतं की IVF IUI हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं बाळ हे सुखरूप असेल का, सुदृढ असेल का, एक सर्वसामान्य जोडप्यांना पडलेला प्रश्न असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? डेफिनेटली, ॲब्सोल्युटली. जे नॉर्मल प्रेग्नन्सी असतं तेच टेस्ट बेबीमध्ये एक जे बाळ जन्माला येतं ते इनफॅक्ट स्टडीज आता सांगतात की ते अजून हुशार असतं. अरे वा. सो असं काहीही नसतं की त्याचं म्हणजे त्याचं मानसिक किंवा फिजिकली सगळं ते एकदम रुटीन जे नॉर्मल बाळ असतं तसंच ते बाळ जन्माला असतं आणि ते तुमचं स्वतःचं बायोलॉजिकलच बेबी असतं. सो हे पण असे प्रश्न विचारले जातात मला माझ्या OPD मध्ये की मॅडम वो हमारा ही होगा ना, ते आमचंच असणार ना, असं. सो खूप असे अंधश्रद्धा असतात लोकांच्या मनात, गैरसमज आहेत. हो, गैरसमज आहेत की अरे हे माझंच असेल ना. डेफिनेटली तुमचंच असतं. सो असं काहीही नसतं की काही त्याच्यात कोणाचं अजून कोणाचं असतं. सो ज्या स्त्रीचं आणि पुरुषाचं, सो त्यांचंच ते शुक्राणू आणि हे स्त्री बीज असतं. अगदी. अर्थातच खरं तर अनेक गैरसमज लोकांमध्ये होते, मात्र ह्या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने लोकांमधले हे गैरसमज नक्कीच दूर झाले असेल. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे